नमस्कार. आज आपण टिफिनसाठी 2 झटपट तयार होणाऱ्या रेसिप्या बनवणार आहोत. ह्या बनवायला अतिशय सोप्या आहेत आणि पटकन तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला वालाच्या शेंगाची सुक्की भाजी बनवण्यासाठी इथे मी वालाची शेंग घेतले. वालाच्या शेंगाच्या दोन्हीकडचा साईडचा भाग काढून कट करून घेतले. खूप जास्त बारीक कट करायचे नाही, अशी थोडीशी मोठी-मोठी जरी कट केली तरी चालते. आता इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले. पाण्याला उकळी आली की यामध्येच वालाच्या शेंगा घालायचे. चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच ही वालाची शेंग मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती. आता झाकण ठेवून वालाची शेंग शिजवून घ्यायची. इथे मी बारीक गॅसवर 3 ते 4 मिनिटं वालाची शेंग शिजवून घेतली. इथे बघू शकता वालाची शेंग छान शिजली. खूप जास्त वेळ याला शिजवायचं नाही. आता इथे मी पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी तडतडली की 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घातलाय. आता कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचे. कांदा हलकासा मऊ झाला की यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे. आता लसणाला देखील कांद्याबरोबर 1 मिनिट परतायचे, म्हणजे यातील कच्चापणा निघून गेला पाहिजे. आता ते कांदा आणि लसण मी 1 मिनिटभर चांगला परतून घेतला आहे. यामध्येच मसाले घालायचे. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला. आता हे मसाले मिक्स करून परतून घ्यायचे. आता मसाले छान मिक्स करून झाले की यामध्ये शिजलेली वालाची शेंग घालायची. आता ही वालाची शेंग देखील मसाल्याबरोबर मिक्स करून 1 मिनिटभर परतून घ्यायचे. तर बरेच जण वालाच्या शेंगाला आवऱ्याच्या शेंगा देखील म्हणतात. आता वालाची शेंग मी 1 मिनिटभर परतून घेतली. यामध्ये 3 ते 4 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. आता परत मिक्स करून परतून घ्यायचे. तर वालाची शेंग शिजली त्यामुळे खूप जास्त वेळेला परतायचं नाही. शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्यानंतर 1 ते 2 मिनिटाला परतून घ्यायचे. आता इथे मी 2 मिनिटं वालाची शेंग चांगली परतून घेतली. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायची. तर बऱ्याच जणाला वालाची शेंग आवडत नाही, पण तुम्ही जर पद्धतीने केली तर मुलंसुद्धा आवडीने खातील. तर इथे आपली मस्त टिफिनसाठी तयार झाली वालाच्या शेंगाची सुक्की भाजी. आता बटाट्याची सुक्की भाजी बनवण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे त्याची साल काढून बारीक फोडी करून अशा पाण्यामध्ये टाकले, म्हणजे बटाटे काळे पडणार नाही. आता भाजीसाठी इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं, 2 हिरव्या मिरच्या मी मधोमध कट करून घातले. आता कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांद्याला आपल्याला खूप जास्त वेळ परतायचा नाही, हलकासा मऊ झाला पाहिजे. आता कांदा परतून झाला की 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची. याला कांद्याबरोबर छान परतून घ्यायचं आहे. आता इथे कांदा आणि लसूण मी 1 ते 2 मिनिटं परतून घेतलं आहे. यामध्येच बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकायचे. आता या बटाट्याच्या फोडी आपल्याला मिक्स करून तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे मी बटाट्याच्या फोडी 3 ते 4 मिनिटं तेलामध्ये चांगल्या परतून घेतले. यावर झाकण ठेवून आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे. इथे मी 7 ते 8 मिनिटं बटाटे बारीक गॅसवर शिजवून घेतले. तर इथे बघू शकता आपल्या बटाट्याच्या फोडी चांगले शिजले. आता यामध्येच मसाले घालायचे. 2 चमचे लाल मिरची पावडर, तर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर. आता हे मसाले आपल्याला बटाट्याच्या फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचे. मसाले चांगले मिक्स करून झाले की यामध्येच 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो देखील मिक्स करून परतून घ्यायचा आहे. टोमॅटो आपल्याला खूप जास्त वेळ परतायचा नाही, हलकासा मऊ करायचा आहे. आता 1 मिनिट याला झाकण ठेवून वाफ काढायचे. इथे मी 1 मिनिटभर वाफ काढून घेतले. टोमॅटो देखील हलकेसे मऊ झाले. टोमॅटो खूप जास्त वेळ शिजवायचे नाही, असे थोडेसे कच्चे कच्चे राहिले तरी भाजीसोबत खातावेळी छान लागतात. आता यामध्येच 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे भाजीला मी परत 1 मिनिटभर चांगलं परतून घेतले. मस्त आपली ती बटाट्याची सुक्की भाजी तयार झाली आहे. तरी ती आपल्या वालाच्या शेंगाची आणि बटाट्याची सुक्की भाजी दोन्ही रेसिपी तयार झाल्या आहेत. ह्या तुम्ही सकाळच्या घाईगडबडीमध्ये पटकन तयार होतात. तुम्ही करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला हे खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.